2 कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देणार होते। तो त्याच्यावरती सुद्धा एकच उत्तर आहे, राम लल्ला का दर्शन फ्री में करेंगे। प्रभू श्रीरामाचं नाही, ते आपल्याकडे। मी आरोपी आहे त्यातला। मी आतापर्यंत 10 वेळा सीबीआयच्या कोर्टासमोर जाऊन उभा राहिलेलो आहे। एक लक्षात घ्या, बाळासाहेब ठाकरे नसते, माननीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नसते, बाळासाहेब ठाकरे तेव्हा त्यावेळेला वाजपेयींना म्हणाले होते, लेकिन अभी मोदी आया तो देश गया। लक्षात घ्या, अत्यंत शहाणपणाला आपल्याला विचार करायचा आहे। आपण मगाशी काय म्हणालात, मशीन। अरे ईव्हीएम नसेल तर भारतीय जनता पार्टी ग्रामपंचायत पण जिंकणार नाही, नगरपालिका पण जिंकणार नाही। हे जे 400 पार 300 पार काय 350 पार, ही सगळी ईव्हीएम ची ताकद आहे। आमची महाविकास आघाडी आहे, काँग्रेस आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे आणि भारतीय जनता पक्षाची युती फक्त ईव्हीएम बरोबर आहे, बस, बाकी काय नाही। आणि म्हणून आपण सगळ्यांनी, हा आक्रोश मोर्चा आहे का, मी आक्रोश या शब्दावरच माझा आक्षेप आहे अमोल, हा महाराष्ट्र लढणार आहे। पण मगाशी सुप्रियाताई आपलं भाषण ऐकलं, आपलं कालचं सुद्धा मी भाषण ऐकलं। या महाराष्ट्राचा स्वाभिमान, या महाराष्ट्राची अस्मिता या सध्याच्या सरकारनं दिल्लीच्या वाटेवर पाय पुसण्यासारखी पाडून ठेवलेली आहे। पाय पुसायचं आणि पुढे जायचं। एक काळ होता, आम्ही अभिमानाने सांगत होतो, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा। आज काय परिस्थिती, आज हा महाराष्ट्र लुटला जातोय, शेतकरी लुटला जातोय, बेरोजगारी महाराष्ट्रात, हा महाराष्ट्र देशाचं पोट भरत होता अनेक वर्ष, मुंबईनं देशाचं पोट भरलं अनेक वर्ष। पण आज या महाराष्ट्रातला प्रत्येक उद्योग येणारा हा गुजरातला पळवला जातोय। गुजरातचा विकास होण्याविषयी आमचा काय आक्षेप नाही, देशाचा विकास व्हायला पाहिजे। पण जे महाराष्ट्राच्या वाट्याचं आहे, मराठी माणसाच्या भाग्याचं आहे आणि मराठी माणसाच्या कष्टाचं आहे, ते सगळं एका राज्यात जात आहे। आज आणखीन 2 उद्योग गेले, एक टेस्ला मी काहीतरी वाचलं, आणि सिंधुदुर्ग मधला पाणबुडीचा उद्योग, म्हणजे कोकण असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पुणे असेल, अरे त्यापेक्षा गुजरातला सोन्यानं मरवून टाका ना एकदा, आमचं काही म्हणणं नाही। हिऱ्याचं मार्केट गेलं मुंबईतलं, काय काय नेणार आहात तुम्ही? अरे तुम्ही आमचे उद्योग नाल, पण या मराठी माणसाचं मनगाट आणि धैर्य कुठे घेऊन जा, आम्ही लढू आणि परत मिळवू सगळं। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। ज्या पुण्यामध्ये सभा चालली आहे, त्या पुण्यामध्येच बाल शिवाजीनं, छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरून हा महाराष्ट्र उभा केला होता, हे आपल्याला विसरता येणार नाही। आणि हे तेच पुणे आहे, मराठी माणसावर जे चाल करून आले त्याची बोट इथेच छाटली या लाल महालामध्ये। तर मराठी माणसाला बोट छाटता येतात, प्रसंगी अफजल खानाप्रमाणे कोथळा काढता येतो। धैर्य, शौर्य, अभिमान हे आमच्या रक्तामध्ये। हिमालयानं साथ घातली का महाराष्ट्र धावतो, सह्याद्री धावतो। त्या सह्याद्रीशी
अशा प्रकारे खेळण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला गरम पडल्याशिवाय राहणार नाही. आम्ही खात्रीने सांगतो, हे सर्वे बिर्वे बाळासाहेब हे झूट आहे सगळा. 2024ला नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होत नाही, लिहून घ्या. नाही होणार. या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि केंद्रामध्ये सुद्धा इंडियाचं सरकार येत आहे. ज्या प्रकारचं वातावरण या देशामध्ये आम्ही पाहतो आहे ते वातावरण अत्यंत आशादायी. हे मध्य प्रदेश, हे राजस्थान, हे छत्तीसगड हा सगळा घपला आणि जुमला आहे. आता आपल्याला समजलेलं आहे. आता बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. आम्ही बघू. आता हे लोक म्हणतात नरेंद्र मोदी यांनी एअर इंडिया विकली, नरेंद्र मोदी यांनी ONGC विकलं, नरेंद्र मोदी यांनी काय काय विकलं, अजून सगळे सार्वजनिक उपक्रम विकले. नरेंद्र मोदींनी हे विकलं, ते विकलं, ते विकलं, देश विकला. पण त्याने काही गोष्टी खरेदी सुद्धा केल्या नाही. त्यांनी कोर्ट खरेदी केलं, त्याने इलेक्शन कमिशन खरेदी केलं, त्याने महाराष्ट्रातले आमदार आणि खासदार खरेदी केले. त्याच्यामुळे हे विसरू नका की काही विकलं पण काही खरेदी पण केलाय आणि जे खरेदी केलंय त्याच्यावर तो राज्य करतो आहे. हे राज्य आपल्याला उलथवून टाकायचं आहे. मगाशी आपण बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला. बाळासाहेब ठाकरे अत्यंत परखड होते. माझं अख्खं आयुष्य त्यांच्याबरोबर गेलं. बाळासाहेब म्हणायचे की ज्या प्रकारचे राजकारण सध्या सुरू आहे, बोलू नये त्यापेक्षा वेशा परवडला म्हणे. निष्ठा आहे त्यांच्याकडे, निष्ठा आहे त्यांच्याकडे. आणि पैशाचं राज्य सध्या जे सुरू आहे हे राज्य या महाराष्ट्राला शोभणारं नाही आहे. अमोल कोल्हे यांनी इमान राखलं आपल्या नेत्यांबरोबर, आपल्या पक्षाबरोबर. ते बेईमान झाले नाही म्हणून त्यांना पाडणार. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्रानं कायम इमानाला साथ दिली आणि जो बेईमान आमच्यावर चाल करून आला त्याला पायाखाली तुडवलेला. आणि आजची सभा, हा आक्रोश, हा संघर्ष त्यासाठी आहे. आणि हा संघर्ष आपण चालू ठेवला पाहिजे. अंतिम विजय आपला आहे. लढणारा जो असतो त्याचं एक महत्वाचं गुण लक्षात घेतला पाहिजे. हरतो कधी माणूस? जो कधी लढलाच नाही तो हरतो. आम्ही लढायला उतरलेलो. सुप्रियाताई लढते आहे, उद्धव ठाकरे लढतायत, राहुल गांधी लढतोय, प्रियांका गांधी लढते आहे. आम्ही हत्यारं अजून टाकलेली नाहीत, हत्यारं मॅन केली नाहीत आणि कोणाची माय व्हायली नाही आमच्या हत्याराला हात घातला. एक हात तलवारीवर आणि दुसरा मृत्यूच्या खांद्यावर टाकून आम्ही फिरतो आहोत. काय करणार? तुमचं इडी विडी येऊन गेले आमच्याकडे, येऊन गेले, घेऊन गेले, बंद करून झालं. पण आम्ही तसेच आहोत, आम्ही तसेच आहोत आणि तसेच राहणार. आणि ज्या कोठडीमध्ये आम्ही आहोत त्यात तुम्हाला घालणार.